आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अक्रूर कौरव दरबारात सहाय्य मागण्यासाठी आलाय, जेणेकरून मथुरेला जरासंधाच्या आक्रमणापासून वाचवणं शक्य व्हावं। महाराज, मगध नरेश जरासंध त्याच्या विशाल सैन्यासोबत मथुरेच्या दिशेने कूच करतोय। तो मथुरेचा विनाश करू इच्छितो, परंतु शकुनीची इच्छा नाही त्याचं सहाय्य करण्याची। म्हणूनच मी सांगतो ना भाऊजी, की जरासंधाच्या हातून मथुरेच्या या शक्तीचा नाश होत असेल तर होऊन जाऊ देत की। एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील ना। मग बघू या कुंती कुणाच्या जोरावर तुमच्याकडे तिच्या मुलांचा अधिकार मागते ती। तिथे महाराणी कुंती अक्रूरला स्वतःचं दुःख सांगताना म्हणाल्या, खरं विचाराल तर अक्रूर भाऊजी, मला माझ्या मुलांच्या जीवाची देखील चिंता वाटतेय। असं वाटतंय की माझी मुलं त्यांच्या डोळ्यात कुसासारखी खुपतायत। अक्रूर तिचं सांत्वन करताना म्हणाले, कृष्ण तर तुमच्या बाबतीत अनेक वेळा चिंता करत असतात। इथे येताना सुद्धा त्यांनी मला विशेषत्वाने सांगितलं होतं की जोपर्यंत मी आहे तिचं आणि तिच्या मुलांचं कोणीही नुकसान करू शकत नाही। अखेरीस जेव्हा अक्रूर धृतराष्ट्रांना भेटले तेव्हा त्यांनी सहाय्य देण्यास स्पष्टपणे नकार दिला। अक्रूरजी, तुम्ही जाऊन महाराज उग्रसेनांना सांगावं की आम्हाला अतिशय खेद आहे की यावेळी आम्ही त्यांचं कुठलंही सहाय्य नाही करू शकत। तेव्हा अक्रूराने धृतराष्ट्रांना भगवान श्रीकृष्णाचा संदेश ऐकवला। जीव एकटाच जन्माला येतो आणि मेल्यानंतर एकटाच निघून जातो। आपल्या कर्मकृत्यांचं, आपल्या पापपुण्यांचं फळ तो एकटाच भोगत असतो आणि स्वतः मात्र स्वतःच्या पापांचं गाठोडं डोक्यावर घेऊन एकटाच घोर नरकात निघून जातो। भगवान श्रीकृष्णांनी खरोखरच माझ्या कल्याणाची गोष्ट सांगितली आहे, यासाठी त्यांना माझा प्रणाम सांगावा। आणि त्याचबरोबर हे सुद्धा सांगा की हे प्रभू, मी माझ्या या विचारांच्या चंचलतेला कसा बांध घालू, कारण यात श्रीकृष्णांचा उपदेश तितक्याच वेळाकरता राहू शकला आहे जितक्या वेळासाठी आकाशात वीज लकाकून जाते। तुम्ही समर्थ आहात, बदलायचं असेल
तर विधात्याचं विधिलिखितच बदला म्हणावं. मी विधात्याचं विधिलिखित बदलू आणि ते स्वतः काहीच पुरुषार्थ करणार नाही. वा, पाहिलं तर क्रूरजी, मनुष्याचा अहंकार किती प्रबळ असतो की भले स्वतः भगवंतांनी जरी त्याला उपदेश दिला तरी त्याच्यावर जराही परिणाम होत नाही. परंतु त्या पाप आणि अन्यायाने भरलेल्या दूषित वातावरणात अडकलेला माझा एक परमभक्त तिथे आहे, विदुर. हे सांगा की तिथे माझ्या प्रिय विदुराची काय परिस्थिती आहे. ते तर तुमच्या दर्शनासाठी खूप उतावीळ आहेत प्रभू, खूप उतावीळ आहेत. मी त्यांच्याकडूनही अधिक उतावीळ आहे माझ्या धर्मराजाच्या दर्शनाकरता. धर्मराज, तुम्ही त्यांना धर्मराज म्हणालात प्रभू. हो अक्रूरजी, ते धर्मराजच आहेत ज्यांना महर्षी मांडव्यांच्या शापामुळे या धर्तीवर मनुष्य योनी धारण करावी लागली आहे. मांडव्य मुलींचा शाप धर्मराजांना. भगवान, कृपा करून या रहस्याची देखील उकल करून सांगावी की स्वतः धर्मराजांना मुनींनी शाप का बरं दिला. हा सर्व मायेचा खेळ आहे अक्रूरजी. बघा, माया किती प्रबळ आहे. पूर्व काळात एक महान तपस्वी महर्षी मांडव्य होऊन गेले आहेत, ज्यांनी त्यांच्या तपोबलाच्या शक्तीने अशा काही पुण्य लोकांवर विजय मिळवला जे करणं इतरांसाठी अशक्य आहे. एकदा राजाचे सैनिक त्याच वनात चोरांचा पाठलाग करत होते. हे ऋषी महाराज, आम्हाला सहाय्य करा, आम्हाला सहाय्य करा ऋषी महाराज. ते डाकू आमचा पाठलाग करत आहेत. ते आमचं धन चोरून आम्हाला मारून टाकतील. आमच्यावर कृपा करा. आमचं अमूल्य धन तुमच्या कुटीत लपवून ठेवा आणि आम्हाला पळून जाण्याचा एखादा चांगला मार्ग सांगा. ते बघा, ते डाकू आमचा पाठलाग करत आहेत. आम्हाला सहाय्य करा. ते आमचं धन हिरावून घेऊन आम्हाला मारून टाकतील. काही हरकत नाही, माझ्या कोठेमध्ये सामान ठेवून द्या आणि तुम्ही सर्वजण या दिशेने नाही त्या मार्गाने निघून जा. हो हो, चला चला. ते डाकू लुटीचा सर्व माल साधूच्या कुटीमध्ये ठेवून पळाले आहेत आणि साधूने त्यांना मार्ग पण दाखवला आहे. नक्कीच नक्कीच हा पण त्यांच्याच पैकी एक आहे. याला पकडा. चला चला चला. तू त्या डाकूंना कुठे जायला सांगितलंस आणि लुटीचा माल कुठे ठेवला आहेस? ते डाकू आहेत की तू डाकू आहेस? आम्ही डाकू नाही आहोत, आम्ही राजाचे शिपाई आहोत. शिपाई. त्या डाकूंना पकडण्यासाठी आम्ही व्यापाऱ्यांचा वेशात आलो आहोत. हे बघा, हे सर्व काय आहे? ते म्हणाले की तुम्ही डाकू आहात, त्यांना लुटायला आलेला आहात. ते माझ्या आश्रयाला आले होते. मी त्यांचं धन माझ्या कुटीत ठेवायला सांगून त्यांना पळायला सांगितलं. आता तुम्ही म्हणत आहात की तुम्ही डाकू होतात म्हणून. सत्य काय आहे?
इतका पण भोळा बनू नकोस भोंदू बाबा. तू त्या डाकूंपैकीच एक आहेस. घेऊन चला याला. परंतु माझं म्हणणं तरी ऐका. आता हे परंतु बिरंतु सर्व राजांच्या समोर बोल. घेऊन चला रे याला. चला चल रे चल चल. महाराज, या अपराधीने त्याच्या शेजारी राहणाऱ्या विधवा स्त्रीची हत्या यासाठी केली की याला ही गोष्ट समजली होती की त्या स्त्रीने तिच्या घरात खूप सारं धन लपून ठेवलंय. जर तिने तिचं धन लपवून ठेवलं होतं तर त्याला ही गोष्ट कशी काय समजली? ती स्त्री याला खूप चांगला माणूस समजत होती. म्हणूनच तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिने खूप भोळसटपणे याला एक सल्ला विचारला की जो पैसा तिचा पती मागे ठेवून गेलाय त्याचा ठाव ठिकाणा जर चोर डाकूंना लागला तर ते सर्व धन लुटून घेऊन जातील. त्याचं रक्षण कसं करावं? मग या माणसाने त्या स्त्रीला असं सुचवलं की तिच्या घराच्या अंगणात एक खूप मोठा खड्डा खोद आणि त्यात ते धन लपून ठेव. आणि खड्डा खोदण्यासाठी मदतीच्या बहाण्याने एका रात्री हा माणूस तिच्या घरी गेला. जेव्हा दोघांनी मिळून तो खड्डा खोदला तेव्हा या नराधमाने त्या स्त्रीची हत्या करून तिला खड्ड्यात लोटून दिला आणि स्वतःच तिचं धन घेऊन पळून गेला. महाराज, अच्छा, याला नगराच्या चौकात घेऊन जाऊन सुळावर चढवा. नाही नाही नाही, दया करा महाराज, दया करा, माझ्यावर दया करा महाराज. तू जर केवळ चोरीच केली असतीस तर मी तुझ्यावर अवश्य दया दाखवली असती. परंतु तू तर एका अबलेचा विश्वासघात केला आहेस. त्यामुळे तू दयेसाठी पात्र नाहीस. घेऊन जा याला. नाही 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 नाही. या साधूला का घेऊन आला आहात? महाराज, हा साधू नाही, हा तर खूप मोठा ढोंगी आहे. खांडव वनाच्या जंगलांमध्ये आजकाल एका डाकूंच्या टोळीने खूप उच्छांद मांडलाय. हे अतिशय क्रूर लोक आहेत महाराज. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरूला आणि व्यापाऱ्याला लुटतात ते आणि मग त्यांचा वध करतात. महाराज, हा समाचार मिळताच मी माझ्या काही शिपायांना त्या जंगलात व्यापाऱ्यांच्या वेशात पाठवलं. जेव्हा त्या डाकूंनी आपल्या सैनिकांवर हल्ला केला, त्यांना लुटलं आणि मग त्यांचा वध करायचा प्रयत्न केला, तेव्हा आपल्या सैनिकांनी देखील त्यांची शस्त्रे बाहेर काढली. सैनिकांना पाहून सगळे डाकू पळू लागले. परंतु त्यांचा पाठलाग करता करता जेव्हा आपले सैनिक या साधूच्या कुटीमध्ये पोहोचले तिथे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण लुटीचा सर्व माल याच्या कुटीमध्ये लपून ठेवलेला होता. ज्यामुळे हे सिद्ध होतं महाराज की हा साधू देखील त्यांच्याच टोळीचा एक डाकू आहे, जो खोटा खोटा साधू बनून तपश्चर्येचा ढोंग करतो आहे. परंतु वास्तवात हा त्यांच्या मालाचं रक्षण करतो. महाराज, याचा काय पुरावा आहे की लुटीचं सामान याच्याच इच्छेने कुटीमध्ये ठेवलं गेलं होतं? शक्यता ही पण आहे की ते ध्यानात बसले असतील, त्यावेळी दुसऱ्यानेच तिथे सामान ठेवलं असेल. नाही महाराज, असं नाहीये. आपल्या सैनिकांनी त्या डाकूंबरोबर या साधूला बोलताना पाहिलं होतं
आणि हे देखील पाहिलं होतं की हा साधू त्यांना खुणेने हे सांगत होता की तो सर्व माल इथे सोडून इथून पळ काढा म्हणून. हे सगळं सत्य आहे की तूच त्या डाकूंना स्वतः सांगितलंस की तुमचा माल सोडून इथून पळून जा म्हणून? हो महाराज, परंतु जर तू हे मान्यच करतोयस की तू स्वतःच त्या लोकांना सांगितलंस की लुटीचा माल आत ठेवून पळून जा, तर मग आता त्यात आणखीन काय परंतु राहतो? तू तर तो भोंदू आहेस ज्याने ना केवळ साधू वेशाचा अपमान केला आहे, किंबहुना संसारी मनुष्यांची जी आस्था, जी श्रद्धा, जो विश्वास साधू संतांबद्दल असतो, तू आमच्या त्या श्रद्धेचा, त्या विश्वासाचा देखील खून केला आहेस. मनुष्य हत्या करणारा महापापी असतो, परंतु जो श्रद्धा आणि विश्वासाची हत्या करतो तो तर त्याहूनही मोठा पापी असतो. अशा पापी माणसाने या धर्तीवर राहणं योग्य नाही. याला आजच नगराच्या चौकात घेऊन जाऊन सुळावर चढवा. घेऊन जा याला. महर्षींच्या योग शक्तीमुळे तो शूल त्यांच्या शरीराला भेदूच शकला नाही. आणि आपल्या तपोबलाच्या शक्तीद्वारा ते त्या शूलाच्या टोकावर बसूनच तपश्चर्या करू लागले. हा चमत्कार पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. जेव्हा राजापर्यंत बातमी पोचली, काय ते महामुनी मांडव्य आहेत? तुला कसं समजलं? महाराज, त्यांच्या या चमत्काराची चर्चा ऐकताच तिथे लोकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली. त्या गर्दीत एक साधू देखील होता. त्याने त्यांना पाहताच ओळखलं की ते तर स्वतः महर्षी मांडव्य आहेत. आणि मग त्याने त्यांना सुळावरून उतरवायची विनंती केली, परंतु महामुनींनी हे सांगून उतरवण्यास नकार दिला की ते तर त्याच्या राजाच्या आज्ञेचं पालन करत आहेत. जोपर्यंत मी त्यांच्या राज्यात आहे, त्यांच्या आदेशाशिवाय मी सुळावरून उतरू शकत नाही. अरे रे, हा तर माझ्या हातून खूप मोठा अनर्थ घडला. मला त्वरित त्यांच्याकडे जाऊन क्षमा मागितली पाहिजे. त्राहिमाम 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 त्राहिमाम. हे मुनिवर्य, मला क्षमा करा. क्षमा क्षमा हे दया निधान क्षमा. हे मुनिवर्य, मला क्षमा करावी. माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे इतका मोठा अनर्थ घडला. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला क्षमा करा. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शिक्षा सुद्धा देऊ शकता. मी ती प्रायश्चित्त म्हणून आनंदाने स्वीकार करीन.
नाही राजन, मी तुला कोणतीच शिक्षा देऊ इच्छित नाही, कारण यात तुझा काहीच दोष नाही. ज्या परिस्थितीत तुझ्या सैनिकांनी मला बघितलं ना, त्या परिस्थितीनुसार तू जो न्याय केलास तो योग्यच होता. म्हणून यात तुझा काहीच दोष नाही. दोष आहे धर्मराजाचा, ज्याच्या आज्ञेने काळाने त्या क्षणी तशी परिस्थिती निर्माण केली. असं का झालं याचं उत्तर मला स्वतः धर्मराजांकडून मागावं लागेल की काय कारणाने मला या शिक्षेत भागीदार व्हावं लागलं. हे राजन, मी तुमच्या आज्ञेचं पालन करून तुम्ही दिलेली शिक्षा ही भोगलेली आहे. तुमचा हा शूल याहून अधिक माझ्या शरीराला नाही भेदू शकणार. त्यामुळे जर तुम्ही आता मला आज्ञा दिलीत तर मी या क्षणी सरळ धर्मराजाकडे जाऊ इच्छितो. हे मुनिवर्य, मला आणखी लज्जित करू नका. जर शक्य असेल तर मला तुमच्या सेवेची थोडी तरी संधी द्या, ज्या योगे मला थोडं तरी प्रायश्चित्त करता येईल. ते पुन्हा कधीतरी राजन, तुझं कल्याण होवो. याला प्रारब्धाचे भोग समजून महर्षींनी कोणावरही राग धरला नाही, परंतु तिथून ते सरळ धर्मराजाकडे गेले. मी जाणून बुजून माझ्या आयुष्यात एकही पाप नाही केलं, परंतु अजाणतेपणे माझ्या हातून असं कुठलं पाप घडलं ज्याच्यामुळे एवढं मला फळ भोगावं लागलं. हे तपोमूर्ती, लहानपणी तुम्ही फुलपाखरांच्या पुच्छभागात काड्या घुसवत असत, त्याच कर्माचे फळ तुम्हाला प्राप्त झालं. धर्मशास्त्रानुसार जन्मापासून 12 वर्षाच्या वयापर्यंत बालक जे काही करतो त्याला अधर्म नाही म्हणलं जात, कारण त्या वयापर्यंत बालकाला धर्मशास्त्राचं ज्ञान असूच शकत नाही. त्यामुळे तू बालपणात केलेल्या माझ्या मूर्खपणाला पाप ही संज्ञा देऊन हा अन्याय केलायस. दुसरी गोष्ट ही आहे की तू हे विसरून गेलास की न्याय सिंहासनावर बसणारा अपराधाच्या मात्रेनुसारच शिक्षा देत असतो. त्या मात्रेहून अधिक शिक्षा देण्याचा न्याय करणाऱ्याला पाप लागतं, आणि जो स्वतः न्यायमूर्ती असून दुसऱ्यांवर अन्याय करतो ना, तो तर भीषण अपराध समजला जातो. त्यामुळे हे धर्मराज, या पापाची शिक्षा भोगण्यासाठी तू मनुष्य योनी धारण करून एका शूद्र मातेच्या उदरातून मृत्यूलोकी जन्म घेशील, जिथे तू न्याय आणि अन्यायाचा गुंता सोडवता सोडवता थकून जाशील. हेच तुझी शिक्षा आहे. अशा तऱ्हेने महात्मा मांडव्याच्या शापामुळे ते साक्षात धर्मराजच आहेत, जे या पृथ्वीवर विदुर रूपाने एक शूद्र दासीच्या उदरातून जन्मले आहेत. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं होतं की या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांना ब्रह्मज्ञान होणं आवश्यक आहे. आता मला समजलं प्रभू, त्यांच्या हृदयात तुमच्या प्रती इतकी अगाध भक्ती का आहे. काय त्यांना स्वतःला त्यांच्या पूर्वजन्माबाबत ठाऊक आहे? नाही,
या काळात त्यांचं हे शरीर प्रकृतीच्या बंधनात बांधलं गेलेलं आहे, ज्या कारणाने मनुष्याला त्याचा पूर्वजन्म आणि भविष्याचा बोध होत नाही. परंतु चिंता करण्यासारखं काही एक कारण नाही. या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांना पुन्हा ब्रह्मज्ञानाची प्राप्ती अवश्य होणार आहे. तोपर्यंत त्यांना महर्षींच्या शापांचं फळ भोगू द्यात आणि मायेचा खेळ बघत राहा. बरं, हे सांगा की तुम्हाला ज्या कार्यासाठी पाठवलं होतं ते तर निष्फळ झालं आहे. प्रभू, ते तर तुम्हाला आधीपासूनच ठाऊक होतं. त्या दिशेने जो इशारा मी निघताना तुम्ही केला होता तो माझ्या लक्षात आला होता प्रभू. तर मग आता हा विचार करा की हस्तिनापूर नरेशांनी तर सहाय्य देण्यास नकार दिला आहे, तर मग आता तुम्ही मथुरेच्या रक्षणाचा काय प्रबंध करणार आहात? भगवान, तुम्ही असताना मथुरेचं रक्षण करणारा मी मोठा कोण लागून जातो, त्यामुळे त्याची मला जराही चिंता नाही. आम्ही तर केवळ तुमच्या आज्ञेचं पालन करणार आहोत. हे चांगलं झालं. मग आता सांगा की जरासंधाची सेना कुठपर्यंत येऊन पोचली आहे? जरासंधाच्या बाबतीत मला सूचना मिळाली आहे की त्याची सेना मथुरेच्या सीमेजवळ येऊन ठेपली आहे. आज रात्री त्यांचा मुक्काम मथुरेपासून जवळपास 30 कोसांच्या अंतरावर यमुनेच्या किनाऱ्यावर असेल. तिथे थांबून तो आणि त्याचे मित्र राजे आक्रमणाची योजना बनवतील. माझे गुप्तहेर त्याच्या सैन्यात मिसळले आहेत आणि उद्यापर्यंत मला त्याच्या योजनेची बित्तम बातमी मिळून जाईल. सम्राटांचा विजय असो. सेनापती वर्धक, काय समाचार आणला आहेस? हस्तिनापुराची सेना मथुरा नरेशांच्या सहाय्या करता येते आहे का? नाही महाराज. माझे गुप्तहेर आत्ताच मथुरेहून परत आले आहेत. त्यांची सूचना आहे की हस्तिनापूर नरेश महाराज धृतराष्ट्रांनी मथुरावासियांचं सहाय्य करायला स्पष्ट नकार दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मगध नरेश जरासंधांनी आमचं काही वाकड केलं नाहीये. त्यामुळे आमची महाराज जरासंधांसारख्या शक्तिशाली सम्राटांबरोबर विनाकारण शत्रुत्व पत्करण्याची जराही इच्छा नाही. खूप बुद्धिमान आहेत महाराज धृतराष्ट्र. आंधळे आहेत, परंतु दूरवरचा विचार करतात.
त्यांचा हा विचार मला अतिशय आवडला. असं करून त्यांनी आमच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला आहे, ज्याचा आम्ही स्वीकार करतो आहोत. याचा अर्थ असा देखील आहे की त्यांनी आमचं काम अजूनच सोपं केलं आहे. निस्संदेह आता तर मथुरेची अवस्था एका अशा असहाय्य पक्षासारखी झाली आहे ज्याचे पंखच छाटून टाकले गेले आहेत. आता तर त्यांच्याकडे केवळ एकच उपाय शिल्लक आहे की त्यांनी आमच्या सम्राटांसमोर गुडघे टेकून आणि हात जोडून आपल्या प्राणांची भीक मागावी त्यांनी. आणि ही भीक मी त्यांना कदापि देणार नाही शिशुपाल, कदापि देणार नाही. मी पण केला आहे की मथुरा नगरीला जाळून मी तिथे राखेचा डोंगर तयार करणार आहे. डोंगर, तिथे राहणारा एक सुद्धा प्राणी जिवंत नाही उरणार, नाही उरणार. हा पण पूर्ण होणार यात आता कोणताही संशय उरलेला नाही महाराज. परंतु काय? परंतु सम्राटांकडे माझी एक प्रार्थना आहे की त्यांनी या निर्णयावर एकदाच फक्त पुनर्विचार करावा. काय हे आवश्यक आहे? महाराज शल्य, तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की जेव्हा कोणा वीर पुरुषावर आघात केला जातो तेव्हा त्याचा प्रतिघात करणं शौर्याची खूण आहे. परंतु तुमच्या या शब्दांमध्ये शौर्याचा नाही तर बुद्धीचा अभाव जाणवतो आहे. क्षमा करा महाराज, शौर्याला मार्गदर्शन करणंच बुद्धीचं काम आहे. तुम्हाला म्हणायचे तरी काय मद्र नरेश? केवळ इतकंच की या क्षणी जी परिस्थिती आहे त्यानुसार मथुरावासी आपल्या सेनेचा सामना एक दिवसाहून अधिक करू शकणार नाहीत. याचा अर्थ आहे की मथुरा तुमच्या हातात आधीच आलेली आहे असं समजलं पाहिजे. त्यानंतर दोनच मार्ग आहेत. एक तर की मथुरेला संपूर्णपणे उद्ध्वस्त करून तिचा विनाश केला जावा, आणि दुसरा हा की मथुरेसारखं सुंदर, समृद्ध आणि वसवलेलं नगर जर तुमच्या राज्याला जोडून घेतलं गेलं तर तुमच्या साम्राज्याची शोभा अजून वाढेल. आणि जिथपर्यंत महाराज कंसाच्या हत्येचा सूड घेण्याचा प्रश्न आहे तर त्यासाठी तर त्या दोन गवळ्यांना कृष्ण आणि बलरामाला सुळावर चढवणं देखील पुरेसं आहे. कारण वास्तवात हत्या तर त्यांनीच केली आहे. त्यात सामान्य प्रजाजनांचा काय दोष आहे? त्यांचा दोष आहे महाराज शल्य, आहे त्यांचा देखील दोष. कारण त्यांनी त्या खुनी कृष्णाच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या होत्या. घोषणा. प्रजा तर प्रत्येक जिंकणाऱ्या माणसाचा जय जयकार करते. उद्या जेव्हा तुम्ही विजयी होऊन मथुरेत प्रवेश कराल तेव्हा तीच प्रजा तुमचा देखील जय जयकार करेल. हाच तर प्रजेचा स्वभाव आहे. ज्याच्याकडे शक्ती आहे, ज्याच्या हातात राजदंड आहे, बस प्रजा त्याच्या समोरच नतमस्तक होऊन उभी राहते. म्हणूनच तर राजनीती सांगते की सामान्य प्रजेच्या सामूहिक हत्येने कोणताही लाभ होत नाही, उलट अपकीर्तीच होते. याचा अर्थ आहे की त्या प्रजेला कोणतीच शिक्षा दिली जाऊ नये. अवश्य दिली जावी. परंतु प्रजेला शिक्षा देण्याचे अजूनही मार्ग आहेत. जसे की त्यांच्यावर इतके कर लावा की ते आयुष्यभर जितकं धन कमावतील ते कंसाच्या रूपाने आपल्या राजकोशात भरत राहतील. बस जोपर्यंत जगतील तुमचे दास बनूनच जगतील, आणि जेव्हा थकून जातील तेव्हा स्वतःच मरूनही जातील.
मी महाराज शल्यांच्या प्रस्तावाशी पूर्णपणे सहमत आहे, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मित्रा, की एका मोठ्या नगराला उजाड करणं जितकं सहज सोपं आहे, ते वसवणं मात्र तितकं सहज साध्य नाही. शेकडो वर्षे लागतात मथुरेसारख्या नगराला वसवण्यासाठी. त्यामुळे माझं म्हणणं ऐक मित्रा, याला उद्ध्वस्त करू नकोस. नको उद्ध्वस्त करू मित्रा, नको उजाड करूस. असं समज की मगधाच्या राजमुकुटात मथुरा नावाचा एक हिरा अजून जोडला गेला आहे. एक हिरा अजून जोडला गेला आहे. बोला महाराज भौमासुर, कशी वाटली योजना? सुंदर, अतिसुंदर. यामुळे मगध साम्राज्याच्या वैभवात भरच पडेल. वा. हे विराट शिशुपाल, तुम्ही काही बोलला नाही. तुमचं काय मत आहे? सम्राट, माझं मत देखील महाराज शल्य आणि महाराज बाणासुरांशी अनुरूपच आहे, परंतु माझ्या मनात एक प्रश्न डोकावतो आहे. काय? महाराज, तुम्ही सामान्य प्रजाजनांना जर जिवंत सोडून द्याल, कृष्ण आणि बलरामाला नगर चौकात सुळावर चढवून द्याल, परंतु मथुरेत यादवांचे अक्रूरासारखे जे महाबली सरदार आहेत, महाराज उग्रसेन आणि सूरसेन आहेत, त्यांना काय वागणूक दिली जाईल? त्यांना आत्ताच काही करायचं नाही, काही बोलायचं नाही. त्यांना असं वाटलं पाहिजे जणू काही आपण त्यांना जिवंत सोडून देत आहोत. बस फक्त एकदा त्यांनी हार मानून आपल्याला त्यांच्या नगरात घुसू द्यावं. त्यानंतर सगळ्यात पहिलं कार्य हे असेल की आपण त्यांच्या सैनिकांकडून त्यांची सर्व अस्त्र शस्त्र हिरावून घ्यायची. उरलेलं कार्य तर सरळच आहे. रातोरात उग्रसेन, शूरसेन आणि अक्रूर सारख्या सरदारांना आणि सेना नायकांना बंदी बनवून मथुरेहून राजगीरला पाठवून दिलं जाईल. जेव्हा सर्वांना असं साखळ दंडात जखडून मथुरेहून राजगीरला जमिनीवरून फरफटत नेलं जाईल आणि हे दृश्य मथुरेचे नागरिक बघतील, तर आपल्या सम्राटांच्या शौर्याचे गोडवे गातील. ते गोडवे गातील. आणि प्रत्येक गावागावात एक उत्सव होईल. प्रत्येक गावामध्ये. अतिसुंदर. मला तुमची ही योजना अतिशय पसंत पडली आहे. मी तुमच्या या योजनेला स्वीकृती प्रदान करतो आहे. सेनापती वर्धक, याच क्षणी मथुरा नरेशांच्या नावाने आमचं एक आज्ञापत्र लिहिलं जावं. जशी आज्ञा महाराज. त्यात लिहा की तुम्ही लोकांनी महाराज कंसांची हत्या करून जे दुष्कर्म केलं आहे त्याची एकच शिक्षा होऊ शकते की मथुरेत राहणाऱ्या एक प्राण्याला सुळावर चढवलं जावं आणि समस्त मथुरा नगरीला जाळून भस्म केलं जावं. ज्यामुळे मथुरा नगरी आणि त्यातल्या राहणाऱ्या लोकांची नावं इतिहासाच्या पानांवरून कायमस्वरूपी पुसली जातील. आणि हे कार्य केवळ आम्ही एकाच दिवसात संपन्न करू शकतो, कारण या क्षणी आमच्या जवळ 23 अक्षौहिणी सैन्य आहे, ज्याच्या भयाने हस्तिनापुराच्या कौरवांनी देखील तुमचं सहाय्य करण्यास नकार दिला आहे. तुमची ही दीन आणि करुणाजनक अवस्था पाहून आम्हाला त्या बिचाऱ्या मथुरावासियांवर दया येत आहे, ज्यांचं रक्षण आज त्यांचा राजा करू शकत नाहीये. त्यामुळेच मानवी दयेच्या भावनेने विरघळून जाऊन आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही त्या समस्त निर्दोष प्रजाजनांना या अटीवर क्षमा करू की महाराज कंसाची हत्या करणारा कृष्ण आणि त्याचा भाऊ बलरामाला आमच्याकडे सुपूर्द करावं. हे दोघं सोडून बाकी इतर जे कोणी आम्हाला शरण येतील
आम्ही त्यांना जीवनदान देण्याचा वचन देत आहोत, परंतु या चेतावणीसह की जो कोणी आमच्या विरुद्ध डोकं वर काढेल त्याचं डोकं ठेचलं जाईल. आम्हाला आशा आहे की तुम्ही तुमची बुद्धी वापराल आणि आमच्या आज्ञेचं पालन कराल. ही तुमच्यासाठी जीव वाचवण्याची अंतिम संधी आहे. जर उद्यापर्यंत आमच्या आज्ञेचं पालन नाही झालं तर आमचं सैन्य मथुरेवर आक्रमण करेल. या विषयावर मी तुम्हा सर्वांचं मत जाणू इच्छितो. हे समेटाचं पत्र नाही, एक आज्ञापत्र आहे. आणि आज्ञा हीच आहे की युद्धाच्या आधी हार मान्य करून आपली शस्त्र त्यांच्या पायांवर अर्पण करायची आणि हातात बांगड्या भरून त्यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या पारतंत्र्याचा स्वीकार करायचा. कृष्णा